महाराष्ट्र राज्याचे आद्यदैवक आणि महाराष्ट्र राज्याची भारतात आणि जगात जी ओळख आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभूतपूर्व कार्यामुळे आहे। त्यांनी आपला लोकांची श्रद्धा, विश्वास, निष्ठा आणि प्रेम आपलं राज्य आहे याकरिता स्वराज्याभिषेक सोहळा घडवून आणणं अत्यंत गरजेचं होतं की जेणेकरून आपल्या लोकांना आपलं राज्य आहे आणि आपल्या लोकांचं राज्य आहे त्याकरिता आपले नियम, कायदे, तरतुदी ह्या गोष्टी आपल्या लोकांनी पाळलं पाहिजे। आणि याकरिता म्हणून 6 जून 1674ला छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाचा सोहळा पार पाडला होता। याकरिता पुण्यातील तत्कालीन उच्चभ्रू लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला होता। तेव्हा काशीचे गागाभट या पुढारलेले पंडित होते, पुरोहित होते, त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांनी तो विधी राज्याभिषेकाचा रायगडावर यशस्वीपणे पार पाडला। याकरिता भारतातील सरदार, इतर लोक, इतर मान्यवर मंडळी आणि फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज इतरही लोकांना आमंत्रित केला गेला होता। या सोहळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड खर्च केला। यामध्ये तुलादान सुद्धा करण्यात आली आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या प्रसंगी देण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळेला काही नाणं काढली। शिवराई नावाचं जे नाणं काढलं होतं ते चांदीचं होतं आणि शिवराई होन नावाचं नाणं हे सोन्याचं नाणं होतं की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज हे कुठेतरी ऐश्वर्यशाली आहेत आणि हिंदूंच्या जगामध्ये कुठेतरी, कारण की त्यावेळेला संपूर्ण भारतात मोगलांची सत्ता होती आणि अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये हिंदूंचं राज्य आहे, लोककल्याणकारी राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, आपल्या लोकांचं राज्य आहे हे आपल्या लोकांना वाटावं या हेतूनं त्यांनी 6 जून 1674ला राज्याभिषेकाचा सोहळा घडवून आणला होता। आणि यामुळेच संपूर्ण जगात त्यांच्या कार्याची, त्यांच्या कर्तृत्वाची प्रसिद्धी झालेली आम्हाला दिसून येतो।